उद्योग गुजरातला पळवल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली। रत्नागिरी झालेल्या सभेत ते बोलत होते। महायुतीच्या नेत्यांनी या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला। एक सुद्धा केंद्र यांनी गुजरातचा पळवलं, वित्तीय केंद्र सगळं गुजरात गुजरात गुजरात, गद्दार पळाले गुजरात, उद्योग पळाले गुजरात। महाराष्ट्राचं मंत्रालय सुद्धा उदयाने गुजरातला नेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। आणि म्हणून काहीतरी सांगायचं की हे सरकार आपले उद्योग दुसऱ्या राज्यात पाठवतो, दादांत खोटं आहे। मी आपल्याला जबाबदारीने सांगतोय, तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक येण्याच्या करता आपण सगळेजण जीवाचं रान करतोय। चांगल्या प्रकारची गुंतवणूक होती। आज जगातली गुंतवणूक जर भारतामध्ये कुठल्या राज्यात जास्त होत असेल तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये। उद्योग पळवले, गुजरातला गेले। आमच्या ज्येष्ठ नेत्यांना झालाय काय मला समजत नाही। अरे अलीकडच्या काळामध्ये गुजरातला पेपरमध्ये ॲड द्यायची गरजच नाही आहे। महाविकास आघाडीचे नेतेच सांगतात गुजरात कसं पुढे, गुजरात कसं पुढे, गुजरात कसं पुढे। तेच गुजरातचे आता त्या ठिकाणी ॲम्बेसॅडर झाले आहेत। पण मी त्यांना सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आलं 2020-21 मध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक गेलं। पण 2022 साली तुम्ही कमाल केली, आम्हाला आशीर्वाद मिळाला। पुन्हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि पहिल्याच वर्षी पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आला। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं। त्यासोबत सुरतमध्ये एक मंदिर बांधणार असं कुणी गद्दारीचा विचार करणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर पहिलं मंदिर मुंबऱ्यात बांधणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नाही तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही। आणि मी सुरतेमध्ये एवढ्यासाठी बोलतोय, आकसाने नाही म्हणत। हे गद्दार जिथे पहिले पळाले, जी इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लुटली होती, धडा शिकवण्यासाठी त्यांना, तिथे हे पळाले। अरे स्वतः जे सुरतेमध्ये पळाले ते सुरत महाराष्ट्र लुटते, ती लुटते थांबू शकते? आणि म्हणून मी सुरतेमध्ये महाराजांचं मंदिर एवढ्यासाठी उभारणार की पुन्हा कोणी गद्दार इथून सुरतेला जाता कामा नये। कारण इथे सुद्धा महाराज आहेत आणि तिकडे सुद्धा महाराज आहेत, दोन्हीकडे महाराज आहेत। जिथे जाल तिकडे महाराज आहेत। तकमक टोकावरनं तुमचा कडेलोट करण्याची आज्ञा दिल्याशिवाय ते राहणार नाही। तुम्ही म्हणता सगळीकडे शिवरायांचं मंदिर मी उभारणार, चला तर मग मुंबऱ्याला शिवरायांचं मंदिर आपण उभारू। तुम्हाला मदत करण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी तयार आहोत। आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात पहिलं मंदिर तिथे उभारू आणि छत्रपती शिवरायांना नमन करू। ठाणे जिल्ह्यातल्या 2 सभांमधून राज ठाकरेंना पक्ष फोडाफोडी आणि पक्ष चिन्हावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे विधानसभेच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याचा मुद्दा पेटण्याचं पाहायला मिळालं। ठाण्यातल्या प्रचार सभेतून राज ठाकरे यांनी भाजप वगळता सर्वच पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली। यावेळी राज ठाकरे यांचं मुख्य टार्गेट होतं उद्धव ठाकरे, तरी त्यांनी पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर घणाघात केलाय। आणि तो जो धनुष्यबाण आहे ना, तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे। संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा आधार घेत भाजपसह महायुतीला लक्ष्य केलं आणि राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला। मुळात त्यांचा हल्ला मोदी शहांवर पाहिजे, त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात काय चालले ते पाहावं, मुख्य मैदानात। राज ठाकरे यांच्या आरोपांना शिवसेनेनंही जोरदार उत्तर दिलंय की बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं धनुष्यबाण, पण ज्यांनी गहाण टाकलं होतं ते आम्ही सोडवलं। राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा उपस्थित करत
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी केली आहे। निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद उफाळून आले। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंना कॅन्सर संबोधलं। परिणामी दोन्ही पक्षातले नेते आता आमने सामने आले। रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात विरोधकांवर हल्लाबोल करण्याऐवजी सत्ताधारीच एकमेकांवर प्रहार करतायत। 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या बंडात एकनाथ शिंदे यांची साथ देणारे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खरपूस शब्दात टीका केली। सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे। हा कॅन्सर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी वेळीच कापून टाकला नाही तर महायुती खराब झाल्याशिवाय राहणार नाही। सुनील तटकरे महायुतीच्या धर्माचं पालन करत नसल्याचा आरोप थोरवे यांनी केला। सुनील तटकरेंचा जर डीएनए चेक केला ना तर डीएनए तुम्हाला गद्दार असाईल आणि त्याच्या मुलांचा जर डीएनए चेक केला ना तो पण तसा असेल। आज त्या विषयावरती काय भाष्य करण्या इतपत तो विषय फार राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असं मला स्वतःला काय वाटत नाही। निवडणुकीच्या रणांगणात महायुतीचेच नेते भिडल्याचं चित्र आहे, त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ या वादावर कसा तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा रंगलेली होती। सांगलीत लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी विजय मिळवला। आता सांगलीत पुन्हा याच पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे, त्यांना खासदार विशाल पाटील यांनीही पाठिंबा दिला। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीची लागण झाली आहे। काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या जयश्रीताई पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला। विशेष म्हणजे या सभेला काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते। जयश्री पाटील यांच्या बंडामुळे आणि त्यांना विशाल पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा सांगली पॅटर्न रिटर्न्सची चर्चा आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही। जेव्हा आम्हाला तिकीट मिळायची वेळ आली या वेळेला तर त्यावेळेला त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि आम्हाला म्हणायचं बंडखोर। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते असलेले विशाल पाटील विजयी झाले। मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या बंडाचा नेमका कुणाला फटका बसतोय आणि कुणाचा लाभ होतोय हे निकालानंतरच स्पष्ट होईल। थोरात विखे पाटील यांच्या टीका टिप्पणी सुरूच आहे। शिर्डीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला। विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। यावेळी बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला। या दुष्ट वाईट बोलणाऱ्याबरोबर हे टाळ्या वाजवणारे सुद्धा दोषी आहेत असं समजून अख्खा तालुका उठला। 15-20 मिनिटात रस्ते भरून गेले, पळता भुई थोडी झाली, कुपाटी 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 कुपाटी। जयश्री थोरात यांच्यावरील टीकेचाही बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेताना सुजय विखे यांची खिल्ली उडवली। तळमळीत होतो नाटक नाही ते काय ते थोरात आणि विखेंचा राजकीय संघर्ष राज्याच्या राजकारणात कायम चर्चेचा विषय राहिलाय। जसा जसा निवडणुकांचा प्रचार रंगात येईल तसं तसा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अधिक झडू लागतील। नाशिकमधील देवळाली मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने आले, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहे। नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सरोज आहिरे यांना उमेदवारी देण्यात आली। यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ऐनवेळेला राजश्री आहिरराव यांना उमेदवारी दिली। यानंतर राजश्री आहिरराव यांनी पक्षाचा आदेश डावलत अर्ज मागे न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। काही विघ्नदोषी लोक हे या राजकारण करण्यामागे बांधलेले आहेत आणि मला असं वाटतं की मायबाप जनता त्यांचा जो काही षडयंत्र आहे तो 20 तारखेला मोडीत काढेल। पक्ष मला जो आदेश देईल आमचे सर्वेसर्वा पक्षाचे शिंदे साहेब ते जो आदेश देतील तो मला मान्य असेल। देवळाली मतदारसंघातल्या वादावरून महायुतीचे नेते सुद्धा आरोप प्रत्यारोप करतायत। खऱ्या अर्थानं नांदगावमध्ये समीर भुजबळांनी या ठिकाणी केली आणि म्हणून सगळीकडे वातावरण खराब झालं आणि म्हणून मग फक्त शिवसेनेनीच
महायुतीचा धर्म पाळायचा का? आता देवळाली आणि नांदगाव मतदारसंघातल्या वादाचा फायदा कोणाला होतो हे निवडणुकांनंतरच कळेल. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसलाय. 2 टर्म खासदार राहिलेल्या हिना गावित यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरत महायुती विरोधात बंडखोरी केली. भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपला रामराम केलाय. हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. पक्षाच्या आदेशानंतरही हिना गावित यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही. अक्कलकुवा मतदारसंघाची जागा महायुतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आली आहे. शिवसेनेचं जे गद्दारीचं काम नंदुरबारमध्ये सुरू आहे ते थांबलेलं नाही आणि त्यामुळे मलाही आता माझा राजीनामा देण्याशिवाय मला दुसरा काही पर्याय उरलेला नव्हता. हिना गावित या डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. 2014 मध्ये त्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या. त्यावेळी त्या 26 वर्षांच्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी विजय मिळवला. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता हिना गावित अपक्ष म्हणून निवडून येतात का त्यांच्या राजीनाम्यानं नंदुरबार जिल्ह्यात महायुतीला फटका बसतो हे निवडणुकांनंतरच कळेल. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि अनेक त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. या प्रकारामुळे सतेज पाटलांना आपला संताप अनावर झाला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले. वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही अशी भूमिका आता सतेज पाटलांनी. कोल्हापुरात उत्तर विधानसभा मतदारसंघात मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतल्याबद्दलच्या प्रकारावरून सतेज पाटील यांचा संताप झाला. सोमवारी रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील भावूक झाले. दरम्यान वैयक्तिक टीकाटिप्पणी करणार नाही असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. की याच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी किंवा कुठली माझ्याकडून शब्द त्या ठिकाणी येणार नाही. कोल्हापुरातील काँग्रेसमधल्या या सुंदोपसुंदीवर सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक धनंजय महाडिक तसंच महायुतीच्या नेत्यांनी टोले हाणण्याची संधी साधली. सतेज पाटील यांच्या दृष्ट प्रवृत्तीमुळं घमेंडखोरीमुळं काँग्रेसला उतरती कळा लागलेली आहे. महाडिकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. मग लोकसभेला त्यांनी का उलटा प्रचार केला. कोल्हापूर उत्तरमधल्या नाट्यमय घडामोडी महायुतीचा 2 हात करण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीला पर्यायानं काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमध्ये धक्का बसलाय. काँग्रेसच्या मधुरिमा राजेंचा उमेदवारी अर्ज मागे का घेतल्याचं कारण खासदार शाहू महाराजांनी पत्रक काढलंय. तसंच खासदार शाहू महाराजांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकरांना पाठिंबा जाहीर. राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडींवर आता खुद्द शाहू महाराजांनीच स्पष्टीकरण दिलंय. एका कुटुंबात 2 पदं नको ही भूमिका असून सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मधुरिमा राजेंनी माघार घेतल्याचं शाहू महाराजांनी म्हटलंय. काही लोकांकडून मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही असंही शाहू महाराजांनी म्हटलंय. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. शाहू महाराज यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा पंजा गायब झालाय. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार असलेल्या राजेश लाटकरांना विजयी करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे. 285 मतदारसंघात एकत्र लढणाऱ्या महायुतीत मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघावरून रणकंदन सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. याला कारण ठरलंय नवाब मलिक यांची उमेदवारी. राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर मलिकांना भाजपनं उघड विरोध केलाय आणि मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली. ज्या मलिक यांना आधी राष्ट्रवादीच्या सोबत घ्यायला आणि आता त्यांच्या उमेदवारीलाही भाजपनं विरोध केलाय, त्याच मलिक यांना अजित पवार यांनी थेट विधानसभेची उमेदवारी दिली. पण आता मलिक यांच्या प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. मला यावर भाष्य करायचं नाही. आम्ही नवाब मलिकांचं काम करणार. पण नवाब मलिक म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांसोबत जाऊ शकतात. त्यांनी भाष्य वगैरे करण्याच्या भविष्य सांगण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांचा व्यवसाय हा पोपटवाल्याचा नहीं है. ठीक है, उनके कोई विचार हो सकते हैं, लेकिन हम हमारे विचारों से और उनको जो दिए हुए जो उम्मीदवारी है उस पर हम कायम. चुनाव जीतेंगे चाहे कोई दल
चाहे कोई गठबंधन कितना भी मेरा विरोध कर ले, जनता इस बार मुझे जिताएगी। आता भाजपनं मलिक यांच्याऐवजी शिवसेनेच्या सुरेश पाटील यांना मदत करायचं ठरवल्यानं मलिक यांना किती फटका बसतो हे लवकरच कळेल। राजकारणात राजकीय धक्के देण्यात माहीर असलेल्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देत नवा धक्का दिला। पण पवारांची आणखी एक राजकीय खेळी तर नाही ना, की खरंच पवार राजकीय निवृत्ती घेणार आहेत? यावरून तर्कवितर्कांना उधाणार। बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार संघर्षाचा दुसरा अंक सुरू झालाय। पुतण्या अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी नातू युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय। शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। विशेष म्हणजे पवार यांनी आपला राजकीय बालेकिल्ला बारामतीत हे विधान केल्यामुळे त्याला वेगळं राजकीय महत्त्व आहे। एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात होत असतानाच पवार यांनी हे सूतोवाच केलंय। 1.5 वर्षाच्या नंतर पुन्हा आता राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल। लोकसभा लढणार नाही, कसलीच निवडणूक लढणार नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की साहेबांनी जरी काय म्हटलं असेल तरी कार्यकर्ते काय त्यांना स्वस्थ बसून देतील असं वाटत नाही। शरद पवार यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलंय, पण शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिल्यानं ते बॅकसीटवरून पक्षाचा गाडा हाकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांनी बारामतीत नवा राजकीय डाव टाकला। अजित पवारांनी बारामतीकरांना प्रश्न विचारला होता, त्यावर नवीन नेतृत्व तयार करावं लागतं असं वक्तव्य करून शरद पवारांनी एक प्रकारे अजित पवारांना थांबण्याचा सल्ला दिला। बारामतीची निवडणूक चांगलीच रंगतदार चालली आहे। अजित पवार आणि युगेंद्र पवार हे काका पुतण्या एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। मात्र शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांची सुद्धा सूत्र हाती घेतली आहेत। अजित पवारही मतदारसंघात जोरदार प्रचार करतायत। प्रचारात अजित पवार मतदारांना थेट प्रश्न विचारतायत। दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांनाही तशीच कृती करण्याचा सल्ला दिलाय। तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करायला कुठल्याही 287 राहिलेल्या आमदारांमध्ये कमी पडणार नाही। माझी सीट झाली, मी थांबलो, त्यांची सीट झाली। 30 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे मतदारसंघाची जबाबदारी दिली। आता 30 वर्षांनंतर बारामतीचं राजकारण पुन्हा त्याच वळणावर आलंय। परिणामी मतदार कोणाकडे जबाबदारी सोपवणार हे 23 तारखेला स्पष्ट होईल। सध्या सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। आपापल्या पक्षातील नेत्यांचं नाव कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून पुढे केलं जातं। अशात भाजपचे नेते विनोद तावडे यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं। महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। अशातच भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मोठं वक्तव्य केलंय। ज्या नावांची चर्चा असते तेच मुख्यमंत्री होत नाहीत असं विनोद तावडे म्हणाले। माझ्या नावाची चर्चा मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की, असं विनोद तावडे म्हणाले। बीजेपीमध्ये ज्या नावांची चर्चा होते ते कधी होत नाही, पक्क लक्षात ठेवा, काय काळजी करू नका। तुम्हाला भजनलाल माहिती होते, राजस्थानचे मोहन यादव माहिती होते, ओरिसाचे माहिती होते, त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना याचा अर्थ मी नक्की नाही हे ठरवा, बाकी बघू। राज्यात महायुतीचं सरकार येईल असा दावाही त्यांनी केलाय। महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल। आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदार राजा महायुती की महाविकास आघाडीला कौल देत आहे आणि मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पाडताय तेच याचीच उत्सुकता असणार आहे। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण